तर मग आज रविवार, आज असतो आमच्या मोहोळचा बाजार. मग मोहोळचा बाजार 2 आठवडे काय केलाच नव्हता, म्हणून जरा कांदे वगैरे तर संपलेच होते. म्हणलं चला आज घेऊया म्हणलं कांदे वगैरे. मग बघा बाजार केला मस्त असा. एकतर बाजाराचं म्हणजे जायला पण आवडते मला, आणि काय काय नवीन बघायला पण आवडतात वस्तू. भाज्या वगैरे काय वेगळ्या, ते काय वेगळ्या नसतात म्हणा, हाय तेच असतात. मग म्हणलं चला भाजीपाला वगैरे घेऊन आला, छान निवडून असा ठेवला. मग आता करायचं काय, तरी पण पंचायत. भाजीपाला आणला तरी पंचायत, नाही आणला तरी पंचायत, काय करायचं म्हणून. मग अशी ताजी ताजी कांद्याची पात आणली होती बघा. मटकीची डाळ, लाल तिखट, मीठ घालून असं मस्त हे केले होते बघा. मटकीची डाळ टाकून कांद्याची पात केली होती. मग म्हणलं आता अजून त्याच्यासोबत पातळ भाजी पण लागते ना खायला. वरण भाताचं कुकर लावलं होतं, शिवांशला पण होतं म्हणून. मग म्हणलं चला लाल तिखटाची कांद्याची पात केली, तर आता आपण त्याच्यासोबत फोडणीचं वरणच करूया म्हणलं सगळ्यांना. रोज पण असं तिखट आमटी नको वाटते म्हणून डाळ टमाटो घालून छान असं कुकरला शिजवून घेतले होते छोट्याच डब्यात, कारण मला थोडीच करायचं होतं वरण, जास्त काय करायचं नव्हतं. मग बघा, मग पाणी गरम करून घेतले पातेल्यामध्ये, आणि मग वरण ते असं पाणी टाकून घुसळून घेतलं. छान असं घुसळून घेऊन लसूण कढीपत्ता ते टाकून वरणाला फोडणी द्यावं म्हणलं. आणि बाकीचं काय मग 4च भाकरी टाकायच्या होत्या. चपात्या ते दुपारच्या शिल्लक होत्या. हे बघा अशी मी मस्त मटकीची डाळ घालून कांद्याची पात केली बघा. शेंगदाण्याचा कूट थोडासा मोठा मोठाच टाकला म्हणजे एकच नंबर लागते बघा अशी कांद्याची पात भाकरीसोबत. आणि ही केले बघा फोडणीचं वरण, भात आणि भाकरी. तर असा होता बघा मग संध्याकाळचा जेवणाचा बेत. संध्याकाळी गरम गरमच जेवण, थंडीचं खायला मजा येते. म्हणलं चला रविवारचं, यायला पण उशीर करतात मुलं मिस्टर. मग म्हणलं उशीरनं स्वयंपाक करायला 9 वाजता घेतला बघा. मग लगे आले की आम्ही सगळेजण गरम गरम जेवण करून घेतलं. या जेवायला, चॅनलला सबस्क्राईब करा.